जेव्हा तुमच्या मनात असा नकारात्मक विचार येतो किंवा एखादी भूतकाळात घडून गेलेली घटना तुम्हाला असं वाटतं की असं झालं तर माझं पुढेही तसं होईल का, किंवा तुमचं हातपाय थरथर कापणे, छातीत धडधड करणे, भूक लागत नाही, झोप येत नाही आणि सतत चिंता वाटणे, तर यामुळे काय होते की तुमच्या मनात भीती निर्माण होते. आणि ही मनातील भीती कशी काढायची आणि वर्तमानात कसं जगायचं याची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी प्राध्यापिका पद्मजा पुनसे निंगोट आपले मनपूर्वक स्वागत करते. भूतकाळात एखादी घटना घडून गेली तर ती जी घटना घडलेली आहे तिचा नकारात्मक विचार करणे किंवा त्याच विचाराला पकडून राहणे आणि असं झालं तर पुढेही असं झालं तर काय होईल, किंवा माझं काही बरं वाईट झालं तर, किंवा मी मेलो तर, किंवा माझ्या घरच्यांचं बरं वाईट झालं तर हा जो विचार तुमच्या मनात येतो तर यामुळे काय होते की तुमच्या छातीवर एक दडपण आल्यासारखं तुम्हाला वाटते. म्हणजे भूतकाळात घडून गेलेली घटना आणि भविष्यात तुमच्या अस्तित्वाबद्दल तुमचा नकारात्मक विचार करण्याची सवय ही तुमच्या मनात भीतीचे तरंग निर्माण करते. तर आता यामधून बाहेर कसं यायचं, तर यामधून बाहेर येण्यासाठी आपल्याला दोन गोष्टी कराव्या लागणार आहेत. तर ते म्हणजे की भूतकाळात जी गोष्ट घडून गेलेली आहे ती संपली, झाली, तिला पूर्णविराम द्यायचा, फुल स्टॉप द्यायचा. आणि भविष्यकाळ अजून यायचा आहे. भविष्यकाळात ही घटना घडली तर असं तुम्हाला वाटतं, पण भविष्यकाळ अजून आलाच नाही, म्हणजे ती फक्त एक कल्पना आहे आणि कल्पना ही असत्यही होऊ शकते. म्हणून आपण जर असं म्हणजे केलं तर काय होईल की तुमच्या मनातील भीती ही कमी होईल. दुसरं हे की स्वतःच्या मनाला हे सांगायचं की माझ्या मनावर मीच विजय मिळवू शकतो, माझ्या मनावर मीच कंट्रोल ठेवू शकतो, असं अगदी आत्मविश्वासानं आपल्या मनाला सांगायचं. आणि त्यासाठी काय करायचं की एकच शब्द उच्चारायचा आणि तो म्हणजे वर्तमान. वर्तमान, प्रेझेंट, प्रेझेंट, आत्ताचा क्षण, आत्ताचा क्षण. म्हणजे या क्षणात आपल्याला जगायचं आहे आणि बघायचं की आत्ताच्या क्षणात तर मला काहीच नाही झालं, मी तर बोलत आहे, चालत आहे, फिरत आहे, बाहेर जात आहे, माझ्या ज्या क्रिया आहे दररोजच्या त्या मी करत आहे, म्हणजे आत्ता या वर्तमान क्षणामध्ये मला काहीही झालेलं नाही. म्हणून वर्तमान, वर्तमान, प्रेझेंट, प्रेझेंट, कम धिस मोमेंट, लिव्ह धिस मोमेंट, असं म्हणून शांत हो, शांत हो मनाला समजवायचं. तर त्यामुळे काय होईल की तुमच्या छातीतील धडधड ही कमी होईल, तुमचं थरथर कापणं हे कमी होईल आणि तुमच्या मनातील भीतीही कमी होईल. त्यानंतर आपण त्यासाठी आणखी असं करू शकतो की दीर्घ श्वास घ्यायचा आणि सोडायचा, पुन्हा दीर्घ श्वास घ्यायचा, पुन्हा सोडायचा. तुम्हाला जी कोणती तुमची प्रिय व्यक्ती असते किंवा तुमच्या ज्या विश्वासातल्या व्यक्ती आहेत त्यांच्याजवळ आपलं मन मोकळं करायचं. मन मोकळं केल्याने काय होतं की आपल्या मनावर जो भार आलेला असतो, जो दडपण वाटतं, तो कमी झाल्यासारखा होतो. आणि तुम्ही ज्या व्यक्तीजवळ विश्वासातल्या मन मोकळं केलं की ती व्यक्ती तुम्हाला काहीतरी पॉझिटिव्ह सांगेल आणि त्यामुळे तुमच्या मनातील भीतीही कमी होईल. नंतर आपण असं करू शकतो की असं कोणतेही असे छोटे शब्द घ्यायचे, समजा श्री किंवा ओम किंवा हरी, आणि जेव्हा तुम्हाला भीती वाटते तेव्हा ते शब्द कोणता तरी एक असा उच्चारायचा, श्री, श्री, हरी, हरी, ओम, ओम. म्हणजे त्याने तुम्हाला वर्तमानात आल्यासारखं वाटेल. आणखी तुम्ही हे करू शकता की आरशासमोर उभं राहायचं आणि आरशासमोर उभं राहून स्मित करायचं, स्माईल करायचं, स्वतःकडे बघूनच. कधी कधी स्वतःकडे बघूनही हसायला पाहिजे.
स्वतःकडे बघून हसायचं आणि स्वतःच्या डोळ्यात बघून स्वतःलाच सूचना द्यायची, शांत हो, शांत हो, कम डाऊन, कम डाऊन, वर्तमानात ये, वर्तमानात ये, असं स्वतःला सूचना द्यायची. म्हणजेच स्वतःसोबत पॉझिटिव्ह टॉक करायचा. आणि तुम्ही स्वतःसोबत पॉझिटिव्ह टॉक केला, स्वतःकडे बघूनच तुम्ही गोड स्माईल दिलं, तर बघा की तुमच्या मनातली भीती ही कमी होईल. स्वतःमध्ये स्वतःला सांगायचं की तुझ्यात खूप आत्मविश्वास आहे, तू हे सर्व कार्य करू शकतं. ठीक आहे की काही आघात झाले असेल, कोणत्या दुःखद घटना घडल्या असेल, पण निसर्गाने तुला निर्माण केलेलं आहे, परमेश्वराची शक्ती तुझ्यासोबत आहे, निसर्गाची ऊर्जा आहे आणि त्यामुळे हे ॲक्सेप्ट करायचं की मी हे करू शकतो. आणि मग त्यामुळे काय होते की तुमच्या मनातील भीती ही कमी होईल, तुमच्या छातीवरील धडधड, तुमचं अंग थरथर कापणे कमी होईल, तुम्हाला भूक लागेल, शांत झोपही येईल. तर भीती ही अनेक प्रकारची असते. कुणाला बोलण्याची भीती वाटते, कुणाला उंचावरून बघण्याची, तर कुणाला लिफ्टमध्ये बसण्याची, तर उभं राहण्याची म्हणू आपण, तर कुणाला की बुवा मी प्रेझेंटेशन कसं देणार, त्यानंतर एकटं बाहेर कसं जायचं, किंवा कुणाला पाऊस आला तरीही भीती वाटते. तर अनेक प्रकारची भीती असते. कुणाला तर म्हणजे माझं कसं होईल ही तर भीती आहेच, पण तशीही अनेक प्रकारची भीती असते. म्हणजे भीतीपोटी ब्रह्मराक्षस असं म्हणतात. आणि तुम्ही घाबरले की मग सगळी संकट तुमच्या मागे लागतात. म्हणून काय करायचं की आपल्याला ज्या गोष्टी आवडतात, आता तुम्हाला समजा एखादा सुवासिक सुगंध तुम्हाला आवडतो हा विशिष्ट, तर तो सुगंध घ्यायचा. तुम्हाला छान असं भक्तिगीतं ऐका, त्यानंतर भावगीतं ऐका, तुम्हाला जे गाणी आवडतात ऐकायला ती ऐका. जुने जे तुमचे प्रिय व्यक्ती असेल वगैरे त्यांच्या आठवणी काढा, म्हणजे जुन्या गोड आठवणीमध्ये रमा. जुने अल्बम काढा, त्यामध्ये बघा त्या अल्बममध्ये की आधी मला कसं डेअरिंग होतं, आधी मी कशी होते आणि आताही मी तशीच होणार आहे, असं स्वतःला समजवा. त्यामुळे काय होईल की तुमच्या मनातली ही भीती ही कमी होईल. आणि योगशास्त्राप्रमाणे हृदयचक्र जे असतं, म्हणजे षटचक्रापैकी हृदयचक्र हे भावभावनांचं केंद्र असतं आणि त्यामध्ये दडपण म्हणजे भीती हे साचत जाते. तर तिथे एक प्रकारची मग अँझायटी निर्माण होते. तर ही निर्माण होऊ नये म्हणून काय असतं की आपल्या आतच प्रकाश आहे. प्रत्येक व्यक्तीच्या आत हा प्रकाश आहेच. फक्त त्यावर भीती, ताण, निराशा याची एक काजळी चढलेली आहे. आणि ती काजळी जर आपण दूर केली तर काय होईल की त्याची ज्योत ही पुन्हा पेटेल आणि पुन्हा तुमच्या मनातील जो प्रकाश आहे त्या प्रकाशाचा दिवा हा मोठा होईल आणि तुमच्या मनात पुन्हा प्रकाश येईल. तर म्हणून स्वतःला समजावणे, स्वतःमध्ये आत्मविश्वास निर्माण करणे, प्रेझेंट, वर्तमान या क्षणात जगायचं. भूतकाळाची चिंता तर करायचीच नाही, पण भविष्य काळात काय होईल, याचं असं झालं तर माझं तसं होईल का, किंवा हिचं असं झालं तर माझंही झालं तर, मी मेलो तर, माझ्या घरच्यांचं बरं वाईट झालं तर, म्हणजे असं जर तर हा विषय न करता प्रेझेंट टेन्समध्ये जगायचं, प्रेझेंटमध्ये. आणि मग बघा तुम्ही त्यासोबतच तुम्ही छान पुस्तकं वाचा, झोप घ्या शांतपणे, सात्विक आहार घ्या, चांगल्या मित्रमैत्रिणींसोबत तुम्हाला जे लोक आवडतात, तुमचे नातेवाईक वगैरे जे कोणी असेल, तुमचे फॅमिली मेंबर्स, असे जे आवडणारे जे प्रियजन आहे त्यांच्यासोबत राहा, त्यांना सगळं सांगा, एकमेकांसोबत शेअर करा. आणि त्यामुळे मग काय होतं की आपल्या मनावरील दडपण हे कमी होतं, आपल्या मनातील धडधड, आपल्या छातीवर जो भार वाटत आहे तो कमी होतो. म्हणून मीच हे करणार आहे, ॲक्सेप्ट करायचं की मलाच हे करायचं आहे. 100% तुम्ही करूच शकता. तर नक्कीच असं करा. असेच हसत राहा, आनंदी राहा. पुन्हा भेटूया माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार.